कवाडीची ही चळवळ जी आहे ती आली रसातळाला. आणि तुम्ही एखाद्या माणसाचे किती दिवस भाषण ऐकणार साहेब? जर एखादा मनुष्य तेच तेच जर भाषण बोलला तर लोक बोर होतील. कवाळे साहेबाचं भाषण ऐकण्यासाठी दुरून दुरून लोक यायचे. जेव्हा अंबुजा सिमेंटचं राजुऱ्याला उद्घाटन होतं तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि मुंबईतले काय आले होते आणि जोगेंद्र कवाळे साहेबही चीफ गेस्ट होते. सर्वांनी भाषण दिलं. जेव्हा कवाळे साहेबाचं नाव घेण्यात आलं तर कवाळे साहेबांचं नाव घेतल्याबरोबर लोक असे उठले आणि काय टाळ्याचा गडगडाट. तो मुख्यमंत्री बेदार झाला. अरे बाप रे बाप, एवढी लोकप्रियता. साहेब तुमच्या भाषणाला दुरून दुरून लोक येत होती, पण तेच तेच बोललं. घटनेला हात लावणाऱ्याचा हात तोडून टाकू, असं करू. किती वेळ तुमचं ते एक एक पेटंट वाक्य ऐकणार? किती वेळा तुमच्या त्या त्या वाक्याला हे होणार? तुमच्याकडे तेवढी बुद्धिमत्ता पाहिजे. जेव्हा 50-50 किलोमीटर दूरवरून लोक तुमचं भाषण ऐकण्यासाठी येत आहेत, तुमचं भाषण ऐकण्यासाठी जमा होत आहेत, त्या काळात म्हणजे तो तुमचं एकदम उच्चतम काळ, त्या जर उच्चतम काळात जर समजा तुम्ही चळवळीला जर योग्य दिशा देऊ शकत नसाल, त्या उच्चतम काळात जर समजा तुम्ही चळवळीला योग्य दिशा आणि स्वतःचं इप्सित साध्य जर करू शकत नसाल तर तुम्ही बुद्धिमत्तेत कुठेतरी कमी आहात किंवा तुमची रणनीती कुठेतरी चुकलेली आहे, हे तुम्हाला मान्य करायला पाहिजे. आणि कवाळे साहेबांनी ही गोष्ट आज मान्य करायला पाहिजे की त्यांची रणनीती चुकली. त्यांनी जे दलित मुक्ती सेना स्थापन केली ती चुकीची होती, कारण त्यांनी बौद्धांचं नुकसान केलं आणि स्वतःचंही नुकसान केलं. दुसरी गोष्ट प्रकाश आंबेडकर साहेबांची, बाबासाहेबांचा नातू म्हणून लोक साहेब दुरून दुरून शेकडो किलोमीटर दुरून नाही का बाळासाहेबांना पाहायला यायचे. सर्व लोकांना वाटत होतं की बाबासाहेबाच्या रक्ताचा, तर बाळासाहेबांना नेता बनवायचा. लोक यायची. त्याही माणसाच्या भूमिकेत चूक होती, त्याही माणसाच्या विचारधारेत तो चूक होती. आणि म्हणून तुम्ही विचार करा, जर मला आज ऐकण्यासाठी दुरून दुरून जर लोक आली असती आणि हा पूर्ण जर समजा जमाव जर असा भरलेला असता, हजारो जर लोक जर असती, म्हणजे एका मी उच्चतम स्थितीला असतो. आणि जर मी जर त्या जमावाचा जर फायदा घेऊ शकलो नाही, मी त्या जमावाला जर योग्य दिशा देऊन जर पडला तर सोडून टाकाला, जर मी त्या जमावाला जर योग्य दिशा जर देऊ शकलो नाही, म्हणजे मी बुद्धिमत्तेत कमी पडलो. प्रकाश आंबेडकर बुद्धिमत्तेत कमी पडले. प्रकाश आंबेडकरांकडे जर बुद्धिमत्ता असती तर बौद्ध धर्म सांगणाऱ्यांनी महार जात लिहा असं त्या प्रकाश आंबेडकरांनी कधी म्हटलंच नसतं. जातीची निर्माण करते कोण? हिंदू धर्म. मग मी प्रकाश आंबेडकरांना विचारतोय की मी असं ऐकलं की त्यांची पत्नी ब्राह्मण आहे, मग त्यांची पत्नी ब्राह्मण आहे तर मग त्यांचा जो मुलगा आहे तो चांडाळ आहे का? त्यांनी जनगणनेमध्ये आपल्या मुलाची जात चांडाळ लिहिली का? शूद्र म्हणजे अतिशूद्र किंवा शूद्र आणि ब्राह्मण जर यांच्या संयोगातून जर पोरगा जर झाला, पुत्र प्राप्त झाला, संतान, तर त्याला हिंदू शास्त्राप्रमाणे चांडाळ म्हणतात. अहो साहेब, तुम्ही जेव्हा जातीय जनगणना करत आहात, तुम्ही म्हणता की एका कुटुंबात वेगवेगळ्या धर्माची लोक राहू शकतात. मान्य आहे, एका कुटुंबात कोणी हिंदू असू शकते, मुसलमान आहे, ख्रिश्चनही असू शकते, हे आपल्याला मान्य आहे. मग एका कुटुंबात वेगवेगळ्या जातीचं राहू शकतील. बायकोची जात तर काही नवऱ्या लग्न झाल्याबरोबर काही नवऱ्याची जात काही होत नाही, जात तीच राहते. आज आपण 50% आरक्षण म्हणतो, स्त्री पुरुष समता म्हणतो, सारं काही म्हणत आहोत. मग त्या पोराला बापाची जात कशी लावाल? संकरित झालेला आहे ना, मग संकरितलं नाव असेल ना, मग जिथून जाती निर्माण झाल्या तिथेच असेल ना वर्णसंकरातून निर्माण होणाऱ्या जातीची नावं. तर मग ती नावं म्हणतो प्रकाश आंबेडकर स्वीकारणार आहे का? आपल्या मुलाची जात चांडाळ लिहिणार आहे का?